तर आता आपण पहिल्या गणपतीला पोहोचलोय, विरारच्या महाराजाला. लेट झालं थोडंसं, फिरायला आलोय. थोडीशी गर्दी आहे, तरी जाऊयात, दर्शन घेऊयात, सुरुवात करूयात बघायला आपले गणपती बाप्पा. लाईन तर आहे, एवढी नाहीये, कारण की लोकांचे गणपती बाप्पा पहिलाच दिवस आहे गणपती बाप्पा आल्यात, तर त्याच्यामुळे गर्दी एवढी नाहीये, तरी आहे लाईन. आणि आपल्याला जास्तीत जास्त मंडळ फिरायचे आहेत, पण आपल्याला थोडीशी घाई असेल, जाऊयात मध्ये. मूर्ती तर भरपूर मोठी आहे, लालबागच्या राजांची जुनी मूर्ती सारखीच आहे एकदम पूर्ण. आणि पूर्ण थंडावा AC सिस्टम लावलाय पूर्णपैकी, मस्त डेकोरेशन पण केलंय. त्याला पुढे जाऊन आधी दर्शन घेऊया. भव्य मूर्ती आहे, भरपूर उंच आहे मूर्ती, आणि मस्त आहे बघण्यासारखा. दर्शन झालं आपलं घेऊन, आणि आपण निघूयात आता दुसऱ्या ठिकाणी. कारण की कसं आहे, आपण असं काय प्लॅन नाही केलंय का आधी कुठे जायचं नंतर कुठे जायचंय, पण पॉसिबली ट्राय करायचं आपल्याला का जेवढे जमतील आपल्याला रात्रीपर्यंत, तिथपर्यंत आपल्याला फटाफट करून घ्यायचं. चला त्यांच्या प्रवासाला निघूया. गणपती बाप्पाच्या दुसऱ्या मांडवात आला आता आपण. विरारचा राजा स्टेशनच्या जवळच आहे, लागून एंट्रन्स त्या साईडून आहे, दोन एंट्रन्स आहे. इकडून जाऊयात मध्ये, फटाफट दर्शन घेऊयात. आपले टार्गेट भरपूर आहेत आता, त्यामुळे जेवढं लवकर होईल तेवढं लवकर फटाफट करूयात. चला. मस्त मोठी मूर्ती आहे एकदम. ऍक्च्युली बघायला गेली तर थोडी थोडी लालबागच्या आधीची मूर्ती अशी दिसते. वरून खाली जायचंय, वरती चढलो वरतून खाली जायचंय. भरपूर अभ्यास खाना लोक टेको इथे भरपूर अभ्यास येऊ दे बरं मस्ती कमी कर. मोठ्या मूर्त्या आहेत फार इकडे पण. बघूया गणेश मूर्ती खालून बघूया थोडं.
झाला आता आपलं दुसऱ्या गणपती बाप्पाचं पण दर्शन घेऊन आता आपण तिसरा गणपती बाप्पा बघायला जाऊयात. आता आपण विरार वेस्टला आलो ईस्ट पासून ग्लोबल सिटीचा महाराजा बघायला. तर झाला आपला तिसरा गणपती बाप्पा पण बघून आता आपण चौथा शोधूयात. चला जाऊयात. आता आपण विरारच्या स्टेशन रोडला आलोय वेस्ट साइडला. इकडे आपण आलो दर्शन करायला विरारचा गणराजा. जाऊयात मध्ये बघूयात गणपती बाप्पाचे दर्शन घेऊयात. रात्रीचे 11:30 वाजल्यात. आज पहिलाच दिवस आहे तरी गर्दी आहे भाविकांची. आपल्या साईडने डेकोरेशन तर मस्त आहे. म्हणजे आता आपण 2-3 गणपती बाप्पा फिरलो त्या हिशोबात डेकोरेशन एकदम मस्त बनवलंय. काय करायचं त्याचं डेकोरेशन मस्त आहे आणि मला तरी आवडलं. तर आपण हलकी जाऊन अजून फिरतोय आपण तिकडून कारण की आपलं टार्गेटच आहे जेवढे गणपती बाप्पा करता येतील. रात्रीचे 11:30 वाजल्यात. 11:30 आय थिंक जास्त वाजले असतील पण कमी नाही. रात्रीचे 12 वाजल्यात. 11:52 झालेत रात्रीचे पण फिरतोय विरार मध्ये. विरार आपल्या ओळखीचं शहर नाहीये तरी आपण फिरतोय ओळख काढत काढत विचारत लोकांना. चला दुसरीकडे जाऊयात. आता आपण आलोय विरारचा विधाता बघण्यासाठी. आपण तो आधीचा गणपती बाप्पा बघितला ना जस्ट पुढेच आहे लगेच राईट हँड साईडला लगेच दिसेल पुढे आल्या आल्या. हा वाला डेकोरेशन पण मस्तच आहे. हा पण मस्त आहे डेकोरेशन. खालती जाऊयात बाप्पाचे दर्शन करायला.
गणपती बाप्पा झालं दर्शन. आता टुवर्ड्स नेक्स्ट गणपती बाप्पा. विरार फिरता फिरता आपण आता बोईंज पर्यंत पोहोचलोय आणि बोईंजचा राजा. आता आपण जकात नाक्याला येऊन थांबलोय. 12:33 झाल्यात रात्रीचे. गणपती बाप्पा आपले झाले फिरून. बाकीचे मंडळ बंद झाली. बरोबर आहे. एवढं रात्रीचे 12:30 नंतर कसं काय सुरू ठेवणार ते पण बरोबर आहे. थांबलो इकडे आणि चाललं तर नाही काय पण माझी फेवरेट ड्रिंक भेटली मला. एक्सपेक्टेड नव्हतं. म्हणजे शॉप्स ओपन असतील करून नशिबाने एक शॉप भेटला आणि भेटलं थोडंसं पितो आणि मग निघतो. कारण की 12:30 झाल्यात आणि घरी पण पोचायचं आहे आपल्याला. तर चला हा वाला ब्लॉग आपण इकडेच संपवूयात. लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत